डाऊन, सिट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, मागील मराठीच्या तासाला आपण वसंत हृदय चैत्र पिंपळाच्या झाडाची काही वैशिष्ट्ये आपण बघितली. लेखिका दुर्गा भागवत यांनी वसंत हृदय चैत्र महिन्यातले काय काय वैशिष्ट्ये आहेत हे पाठामध्ये नमूद केलेले आहेत. तर या पाठाच्या दुसऱ्या पॅरामध्ये आपल्याला आणि ती उग्रगंधी नावाच्या परिसरामध्येच आहे. तर आपण पाहूयात ती प्रत्यक्ष तिथे जाऊन उग्रगंधी वनस्पती कशाला म्हणायचं आणि तिची विविधता काय असते, तिचे वैशिष्ट्य काय आहेत ते पाहणार आहोत. तर सगळ्यांनी पुस्तक घ्यायचे मराठीचं आणि माझ्या बरोबर आपण जो पाठ पाहणार आहेत वसंत हृदय चैत्र, त्या पाठामध्ये दुसऱ्या पॅराग्राफ मध्ये कोणती वनस्पती सांगितली आहे? उग्रगंधी. कोणती? उग्रगंधी. आपण तिला घाणेरी म्हणतो. मला सांगा, त्या पुस्तकामध्ये जे चित्र दिलंय त्या चित्रामधून का की त्या एका फुलामध्ये अनेक विविध रंग भरलेले आहेत. आता समोर जी वनस्पती आहे ही या वनस्पतीच्या फुलांमध्ये सुद्धा तसंच दिसतंय का रे? नक्की. मग हीच ती उग्रगंधी असायला पाहिजे का? तिलाच आपण महाराष्ट्रामध्ये काय म्हणतो? घाणेरी म्हणतो. पहा, हे जे फूल आहे त्या फुलामध्ये कोणकोणते रंग दिसत आहेत पहा. इथे नाव सांगा मला रंगाचं. आता इथे पिवळा रंग दिसतोय, त्याच्यानंतर लाल रंग दिसतोय, बरोबर आहे. आता इथे जेवढे जेवढे रंग दिसत आहेत तेवढे रंग आपण साधारणतः घाणेरी जी आहे ही वनस्पती यामध्ये सुद्धा वेगवेगळे फुलं सुद्धा खूप छान दिसतात. आता अजून या घाणेरीचं वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. बघा, या घाणेरीचं वैशिष्ट्य असं आहे की ही घाणेरी गुजरात मध्ये वनस्पतीचा फार तुटवडा आहे. वाळवंट ठिकाणी ही जास्त वनस्पती दिसते आणि मग पुढे जाऊन लेखिका असं म्हणतात की ही घाणेरी तिला तिकडे उग्रगंधी म्हणतात आणि या घाणेरीच्या या फुला शेजारी म्हणजे एका फुलात अनेक रंग भरलेले असतात. त्याच्यावरूनच गुजरात मध्ये चुनडी नावाचा शब्द आला असायला पाहिजे. कोणता? चुनडी. तुम्ही पहा, आता तो महाराष्ट्रात पण येऊन ठेपलाय. आता आपले महाराष्ट्रीयन सुद्धा वेगवेगळ्या चुनडी वापरत आहेत, बरोबर आहे की नाही? आता आपल्याला विविध या फुलांसारखे म्हणजे निळा रंग लाल रंगा शेजारी शोभून दिसत नाही, तरी पण आता विविध त्या चुनडीमध्ये मात्र विविध रंग भरणी असते. ते आता आपल्याला असेच कपडे असेच वेशभूषा आपल्याला खूप आवडते की नाही? म्हणजे त्या ठिकाणी गुजरात मध्ये उग्रगंधी ज्या वनस्पतीला म्हणतात त्याच वनस्पतीला महाराष्ट्रात काय म्हणतात? घाणेरी म्हणतात. घाणेरी ही आपण प्रत्यक्ष पाहिलेली आहे. इथे रंगाची विविधता, त्या झाडाचा टवटवीतपणा किती सुंदर दिसतोय आणि त्याच्यावरून त्यांची या ठिकाणी निर्मिती सुद्धा रंगाची झालेली आपल्याला पाहायला मिळते बाजारामध्ये. लक्षात आलं? आणि गुजरात मधली जी वेशभूषा आहे त्या वेशभूषेला नाव कशावरून पडलंय तर या घाणेरीच्या किंवा उग्रगंधीच्या फुलांवरून चुनरी किंवा चुनडी अशा पद्धतीचं नामकरण त्याचं झालेलं आहे. या फुलांमध्ये खूप विविधता दिसून येते आणि ही फुलं आपल्याला आकर्षित करतात.